नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 23 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि कालच्या भागाप्रमाणे आजच्या भागात सुद्धा काव्या पाठची मजा दाखवली आहे बरं का। तर सुरुवातीला बघा ही नंदिनी ओरडते काव्याला, काय ग काव्या, अगं काय चाललंय काय तुझं? काव्या म्हणते अगं ते असं काय हात ओढत आणलंस तू मला? नंदिनी म्हणते तू भलत्या रस्त्याला चालली असता म्हणून हात धरून मागे ओढावं लागतंय तुला मला। आता ही काव्या म्हणते मी काय वागते ताई आता? त्यावर नंदिनी म्हणते काय केलं, काय केलंय, काय वागते, काय बोलतेस, काही भान आहे का तुला? काव्या म्हणते आता काय केलं मी? त्यावर आता नंदिनी म्हणते पार्थ या घरात कोण आहे काव्या? त्यावर काव्या म्हणते मानिनी काकू आणि विक्रम काकाचा मुलगा। नंदिनी म्हणते काव्या मी तुला असं नाही विचारत आहे, पार्थ तुझा कोण आहे ते सांग। त्यावर काव्या म्हणते ए ताई माझे कोणी लागत नाही ते, मी त्यांना माझं कोणीच मानत नाही। नंदिनी चिडते आणि म्हणते ए काव्या वेडी आहेस का? तुझं लग्न झालंय ना पार्थ सोबत, तू मान नाही तर नको मानू, पण पार्थ तुझा नवरा आहे आणि आपल्या नवऱ्यावर असं सहजासहजी दुसऱ्याला हक्क कसं, आपल्या नवऱ्यावर दुसरी बाई असा हक्क गाजवते, तुला कसं काय चालतंय ग हे सगळं? अगं साधा आरुषीने तुझा दुपट्टा घेतला तर किती चिडचिड करायची तू तिच्यावर, आणि पार्थ ना तू जवळ सोपवून देतेस त्या रम्यावर। काव्या म्हणते मग त्याच्यात काय? नंदिनी म्हणते त्याच्यात काय, मी जे काय सांगते ना काव्या त्यात नीट सगळं समजून घे। अगं तुझं पार्थ सोबत लग्न झालंय, ती रम्या कशी वागते काय वागते तुला लक्ष नको द्यायला? आता काव्या म्हणते झालं तुझं, हे बघ ताई आता माझं ऐकून घे, त्या रम्याला पार्थ सोबत काय करायचं ते करू दे, मला काही फरक पडत नाही, तिला खुशाल करू दे सगळं करायचं ते। हे बघ तिला जर पार्थला घेऊन जायचं असेल तर घेऊन जाऊ दे, आणि तिला त्या पार्थशी लग्न करायचं असेल तर करू देत, मला काही फरक पडत नाही, त्या दोघांना करू दे ना लग्न, त्याने मला काहीही प्रॉब्लेम नाही आणि मला इंटरेस्ट पण नाही या सगळ्या गोष्टींचा। नंदिनी चिडते आता आणि म्हणते तू वेडी आहेस का? अगं काव्या तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? काव्या म्हणते अगं तुला कळत नाहीये ताई, अगं मला नाहीये पार्थ मध्ये इंटरेस्ट, तुला का कळत नाहीये? त्यांना जे करायचं ते करू देत, मला नाही काही फरक पडत आहे। आता नंदिनी चिडून म्हणते ए काव्या हे तुझं वागणं बरोबर नाही, तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, तू सतत हडतूड करून न पार्थ सोबत वागत असतेस, न कधी त्यांना चहा करतेस ना कॉफी करतेस, त्यांच्याशी कधीच बायको म्हणून धड वागत नाहीस तू, कधीतरी पार्थ तुझ्याशी वाईट वागले का ग म्हणून? आता ही काव्या विचार करायला लागते प्रेक्षकांनो, ती म्हणते बरं ठीक आहे ते नाही वागले वाईट, पण मग त्याचं काय? नंदिनी म्हणते त्याचं काय? अगं जो माणूस तुझे टोमणे झेलतो, तुला सांभाळतो, तुझे सगळे टँट्रम सहन करतो, काव्या तुला साधी बेसिक गोष्ट कळत नाही का? काव्या म्हणते जसं की, त्यावर नंदिनी म्हणते जसं की अगं ते पार्थ बाहेर झोपतात तुला समजत नाही का? मग काव्या म्हणते अगं ताई तुझं आणि जीवाचं चाललंय ना सगळं व्यवस्थित, मग कशाला आमचा विषय धरते, सोडून दे ना। नंदिनी म्हणते ठीक आहे तुला नाही वाढवायचा ना विषय, देते मी सोडून, पण एक लक्षात ठेव काव्या, आपल्याशी चांगलं वागणाऱ्या माणसाशी आपण वाईट वागणं हे अतिशय चुकीचं आहे, माणुसकी म्हणून तू त्यांना बेडरूम मध्ये नाही झोपू देऊ शकत का? त्यावर काव्या म्हणते हे बघ ताई, नंदिनी म्हणते काव्या अगं काव्या प्लीज माझं ऐक, वेड्यासारखं नको वागूस। आता काव्या नंदिनीला म्हणते हे बघ ताई मी तुला सांगितलंय, पुन्हा सांगते की मला पार्थ मध्ये इंटरेस्ट नाहीये। आता ती एवढंच बोलते आणि तिथून निघून जाते। आता नंदिनीला खरं तर राग येतो काव्याचा, कारण ती अशी उद्धट सारखी तिथून निघून गेली म्हणून नंदिनी तिच्या पाठीपाठी जाते। आता ही काव्या तनतन करून खाली जिना उतरत असते, तेव्हा ती रम्याला टक्कर देते, त्यामुळे आता काव्याला जरा रम्याचा राग येतो, पण असो काव्याने या गोष्टीचा विचार पण केला आणि त्या सगळ्या गोष्टी आज अंमलात सुद्धा आणल्यात, त्यामुळे बघायला छान वाटलंय। आता रम्या तिला सॉरी म्हणते टक्कर दिल्यामुळे, काव्या निघून जाते। आता ही रम्या मुद्दाम नंदिनीला म्हणते नंदिनी अगं मला जशी हवी होती तशी फोडणी मी दिली बरं का, मला जशी हवी होती तशी फोडणी मी दिली बरं का, असं रम्या मुद्दाम नंदिनीला सांगते। नंदिनी ऍक्च्युली रागात असते आता, पण रम्याने हे सगळं दुआर्थी बोललंय हे तुम्हाला कळलंच असेल। तर बघा आता नंदिनी जाते किचन मध्ये, तिचा संताप झालेला असतो, कारण एकीकडे जीवा तिच्याशी खोटं बोललाय, एकीकडे ही काव्या तिचं ऐकत नाहीये, सगळ्या गोष्टींचा भार नंदिनी तिच्या खांद्यावर वाहतीये असं काहीतरी मला दिसलं। आता जीवा येतो तिथे आणि प्रयत्न करतोय नंदिनीशी बोलण्याचा, पण नंदिनी काही त्याला भाव देईना। दोघांची जुगलबंदी आज छान दाखवली आहे। नंदिनी चिडचिड करत असते, काय बाई पसारा करतात किचन मध्ये, आणि आता तिथे जीवा पोहोचतो बरं का, आणि नंदिनीशी बोलायचा प्रयत्न करत असतो, नंदिनी तुला पाणी हवंय का? आता त्या बॉटलवर पण त्याने चिकटपट्टीने असं कलरफुल सॉरी लिहिलेलं असतं, पण तेही नंदिनी इग्नोर करते। जीवा म्हणतो काय ग नंदिनी, अगो किती कामं करत असतेस तू, किती पसारा आवरतेस, सगळं चकाचक ठेवते, पाणी पितेस का?
पण नंदिनी काही बोले ना त्याच्याशी. शेवटी जीवा म्हणतो तुला ग्लास हवा असेल ना, आता त्या बॉटलवरचं सॉरी त्याला दाखवायचंय म्हणून त्याची धडपड चालली आहे. जीवा म्हणतो घे ना घे, अगं गरमी किती वाढली आहे. शेवटी ती बघतेच त्या बॉटलवरचं सॉरी. आता ते सॉरी पाहते ती, तेव्हा जीवा इकडे तिकडे पाहून घेतो, जस काही त्याला काही कळलंच नाहीये. मजा मजा दाखवली आज. तर आता नंदिनी त्याच्याकडे बघते राग राग आणि ती बॉटल मुद्दाम ठेवून देते आणि पुन्हा तिच्या कामाला लागते. आता जीवाला काही कळे ना बाबा कसं हिला मानवायचंय. तो पुन्हा ते बॉटल तिच्या हातात देऊन म्हणतो घे ना ग नंदिनी, पाणी घे ना. आता नंदिनी पुन्हा ती बॉटल हातात घेते आणि पुन्हा ते सॉरी बघते आणि ते सॉरी सगळं खोडून टाकते. ते चिकटपट्टी असते ना ती अशी काढते, पुन्हा ती बॉटल टेकवते आणि मग ते पाणी ग्लासमध्ये घेते आणि पिते. जीवाचा पोपट झाला बिचाऱ्याचा. तर असो, आता जीवा पुन्हा तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो. अरे बापरे, म्हणजे मनात आधी विचार करतो हा प्रयत्न तर गेलाय वाया, आता काय प्रयत्न करू पुन्हा. तो नंदिनीला म्हणतो मी काय म्हणतोय, जेवणासाठी काही वेळ असेल तर थोडा चहा मिळेल का मला. अगं तू म्हणशील की ही काय चहा पिण्याची वेळ आहे का, पण चहा पिण्यासाठी आणि माफ करण्यासाठी काही फिक्स वेळ नसते ना. आणि म्हणजे बघ आता तुला वाटलं तर माफ कर. तो लोणी लावतो हिला मुद्दाम, पण ही काही त्याला भाव देईना. आता तेवढ्यात कल्पना येते तिथे आणि म्हणते वहिनी जेवायसाठी काय करू. तेवढ्यात नंदिनी म्हणते कल्पना तू न साहेबांसाठी चहा कर बरं. मग आता लगेच जीवा म्हणतो नाही नाही राहू दे, वेळ नसेल तर काही हरकत नाही. मग नंदिनी म्हणते मला ना आता माझी रूम आवरायला जायचंय आणि हे पण करायचंय सगळं, एक काम कर मी येतेच आत्ता. आता तेवढ्यात जीवा ऐकतो की ही रूम आवरायला आज जाणार आहे, म्हणून तो तिच्या आधी रूममध्ये पळतो. नंदिनी आता त्या कल्पनाताईंना कामं सांगत असते बाकीचे आणि ती आता पुन्हा रूममध्ये जाते. तिथे सुद्धा जीवाने ऑलरेडी सॉरी तयार ठेवलेलं असतं. कल्पनाताई म्हणतात अहो ताई तुम्हाला बेडरूम आवरायची होते ना, मी करते ना सगळं, तुम्ही जा वाटलं तर. आता ही नंदिनी म्हणते बरं तू कांदा टोमॅटो चिरून ठेव हां, असलं तरी नॉनव्हेज पदार्थ करते ती. मग आता ती रूममध्ये जाते कल्पनाला कामं सांगून. आता तिथे गेल्यावर सुद्धा असं बेडवरती किती क्यूट पद्धतीने सॉरी लिहिलेलं असतं जीवाने, ओढण्यांपासून तयार केलेलं आहे बरं का ते. खूप भारी वाटलं ते बघताना. आणि त्यासोबत या मालिकेचं टायटल सॉन्गचं ते बासरीचं म्युझिक आहा फ्रेश वाटतं हं कानांना ऐकायला. तर नंदिनी ते पाहते आणि पाहतच राहते. अगं बाई तिथे दिवे बिवे पण लावलेले आहेत वाटतं इलेक्ट्रिकल. पण आता ते काही बघत नाही नंदिनी. आणि मग जीवा तिला थांबवत म्हणतो नंदिनी मला कोणीतरी सांगितलंय की बॉस इज ऑलवेज राईट. नंदिनी घरामध्ये बॉसच बायको असते ना, म्हणजे तीच बरोबर असते असं मला कोणीतरी सांगितलंय. काही झालं तरी नवऱ्यानेच बायकोची माफी मागायची असते ना, आणि चूक नवऱ्याची असेल तर नवरा तर माफी मागणारच ना नंदिनी. आता हे वाक्य त्यांनी छान आलटून पालटून बोललंय. नंदिनी आता त्याच्याकडे असा लुक देते आणि ते सॉरी सगळं त्याचं बिघडवून टाकते, म्हणजे त्या सॉरीच्या ती घड्या घालून ठेवते. पण आता जीवाचं काही खरं दिसत नाही बाबा. तो आता तिच्याकडे बघतो आणि विचार करतो आता आपलं काही खरं नाहीये बाबा. आणि नंदिनी ते सगळं आवरून सावरून ठेवून देते आणि जीवा तिथून निघून जातो. पण तिचा पिच्छा करायचा तो सोडत नाहीये. आता ती जाते किचनमध्ये आणि किचनमध्ये सुद्धा ती कसलं ते नॉनव्हेज पदार्थ करणार असते ना, तर त्यावर पण त्याने सॉरी लिहिलेलं असतं. ते काहीतरी अंडा बुर्जी करते ती, तर त्यावरती सुद्धा जीवाने सॉरी लिहिलेलं असतं. ते सगळं बघून नंदिनी इम्प्रेस झाली आहे बरं का, पण दाखवत नाहीये जीवाला. नंदिनी बघते की नाही त्यावर, हे जीवा लक्ष ठेवून असतो. ते दिसायला खूप क्यूट वाटलंय हं, पण मी वेजी असल्यामुळे मला नाही आवडत. तर असो, आता हे नंदिनी बघते पण नोटीस करूनही न नोटीस केल्यासारखं करते. जीवा मनात विचार करत असतो अरे यार जगातला मी असा पहिला माणूस असेल जो अंड्यावर सॉरी लिहितोय. आयडिया छान होती जीवाची. तर असो, आता नंदिनी ते मुद्दाम फोडते या, तिनं काही बघितलेलं नाहीये, ते बघून न बघितल्यासारखं केलंय जे जीवाच्या लक्षात आलंय. बापरे नंदिनी जास्तीच भाव खाते आता. तर असो, ते खूप वेळ त्यांनी दाखवलंय ते फोडणं एक एक करून वगैरे वगैरे. पण आता नंदिनीचं लक्ष जातं जीवाकडे आणि ती मुद्दाम आता ओरडत म्हणते या घरात किती उंदीर झाले बाई, किती खुडखुड करते, एकदा सापडूच दे आता हा उंदीर, अंड्याच्या टरफलासारखा बंदच करून ठेवते डब्यात. असं म्हणून आता ती मुद्दाम जीवावर ओरडते बरं का. आता जीवाच्या लक्षात येते नंदिनी चिडलीये म्हणून तो तिथून धूम ठोकतो. प्रेक्षकांनो, या जोड्यांमधली ही जुगलबंदी बघायला तुम्हाला आवडते ना, आणि माझ्या आवाजात ऐकायला जास्तीच आवडते की नाही
मग मला नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला हा जीवा आणि नंदिनीचा मस्त असा सीन. तर बघा आता जीवा तिथून जातो शेवटी निघून, पण आता पार्थ आणि काव्याचं सीन बघायचं राहिलंय की आता रात्र झालेली दाखवली आहे, जेवण काही दाखवले नाही बाई यांचे. आता आजकाल मालिकेमध्ये अर्ध्याच्या वर दृश्य सगळे जेवणाच्या टेबलावरच होतात नाही का, म्हणून म्हटलं बाई जेवण काही दाखवले नाही. तर बघा आता पार्थ झोपायला चाललेला असतो तेव्हा काव्या त्याला म्हणते पार्थ 1 मिनिट जरा. काव्या म्हणते पार्थ मला तुमच्याशी बोलायचंय. पार्थ एकदम खुश होतो आणि स्वतःच तर्क लावत म्हणतो अरे वा तुम्हाला माझ्याशी बोलायचंय. हा कळलं मला, सकाळी तुम्ही माझ्यासोबत बाईकवर बसला नाहीत ना म्हणून तुम्हाला मला सॉरी म्हणायचं असेल. बरोबर बरोबर. काव्या म्हणते मी तुम्हाला सॉरी म्हटले, मी काही बोलले तुम्हाला. पार्थ म्हणतो हा मग बोला ना सॉरी, मी ऐकायला तयार आहे. काव्या म्हणते थांबा ना, मी बोलतेय का काही तुमच्याशी, मी अजून बोललेच नाही, तुम्ही मला चान्सच देत नाही आहात. पार्थ म्हणतो बोला बोला, तुम्हाला जे बोलायचंय तुम्ही विसरलात का. काव्या म्हणते थांबा ना जरा, बोलू द्या ना मला, थांबा ना. पार्थ म्हणतो बोला बोला पटकन बोला. काव्या म्हणते थांबा जरा बोलते, तुम्ही झोपा बरं इथे आजपासून. त्यावर आता पार्थ म्हणतो अच्छा काय काय बोललात. अरे माझ्या कानात काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं. काय बोललात तुम्ही, म्हणजे तुम्ही मला असं म्हणालात की मी इथे झोपायचं, म्हणजे बाहेर जाऊन झोपा असं नाही म्हणालात तुम्ही. अरे माझं कान वाजतायत का. त्यावर काव्या म्हणते तुमचे कान व्यवस्थित आहे आणि मी जे बोलले ते बोलले, तुम्ही झोपा आज इथे. त्यावर पार्थ म्हणतो अचानक हा साक्षात्कार कसं काय झाला तुमचा. त्यावर ती काव्या म्हणते मला ताईने सांगितलं तुम्ही असं बाहेर झोपता ते बरं दिसत नाही म्हणून. पार्थ म्हणतो अच्छा तुमच्या ताईने सांगितलं, म्हणजे दुसऱ्याने सांगितलं म्हणून तुम्ही निर्णय घेतला का हा. काव्या म्हणते तिने सांगितलं म्हणून नाही, माझं मी केला विचार, पटलं मला म्हणून मी तुम्हाला सांगते. मान्य आहे आपलं लग्न असं झालं विचित्र पद्धतीने परिस्थितीमध्ये, आपण ते एक्सेप्ट नाही केलंय, पण घरच्यांना पण माहिती आहे, पण असं बाहेर झोपून कशाला प्रदर्शन करायचं. पार्थ म्हणतो हो 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 बरोबर आहे तुमचं. काव्या म्हणते हां ठीक आहे मग झोपा तुम्ही इथे, मी झोपल खाली. त्यावर पार्थ म्हणतो अरे असं कसं, तुम्ही का खाली झोपताय, मी झोपतो ना खाली, मी खाली झोपतो, तुम्ही वर झोपा. काव्या म्हणते गप्प बसा, मी सांगते ना हे घर तुमचं आहे, ही बेडरूम तुमची आहे, ही सगळी जागा तुमची आहे, त्यामुळे. आता पार्थ म्हणतो अहो असं नसतं, हे घर तुमचं पण आहे, ही रूम पण तुमची आहे. आता काव्या चिडून म्हणते पण मला नाही ना काही प्रॉब्लेम, सांगितलं ना मी वर झोपा तर झोपा. पार्थ म्हणतो अहो ऐका माझं, मी सिरियसली सांगतोय की तुम्ही झोपा वरती. काव्या म्हणते पण मी सांगते ना आता वाद घालू नका, वर झोपा तुम्ही तर वर झोपा, मी झोपेल खाली. काव्या आता पुढे काय म्हणते ऐका प्रेक्षकांना, मला सॉलिड हसू आलं त्या वाक्याचं. आता काव्या म्हणते तुमचं काय चाललंय पार्थ, मी सांगते ना तुम्हाला वर झोपा झोपा, एंड ऑफ डिस्कशन करा आता. हे बघा बस बस आता काहीच बोलू नका. त्यातनं ताईनं खूप बोलली आहे मला आज, आणि त्यातनं तुमची ती रम्या ती खूप बोलली. आता पार्थ म्हणतो एक्सक्यूज मी, तुमची रम्या म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला, माझी रम्या म्हणजे. मला हसू आलं या वाक्यावर. आता ही काव्या हात जोडून म्हणते अरे बाबा बस झाला आता, मी सांगते ना इथे झोपा तर झोपा. पार्थ म्हणतो बरं बाबा तुम्ही म्हणताल तसं. काव्या म्हणते अरे अरे थांबा जरा 1 मिनिट. काव्या उगाचच हूल द्यायला लागते आता पार्थला आणि म्हणते बघा ओ पार्थ मला कराटे येतात बरं का. मग पार्थ म्हणतो हो मग मला पण लाठीकाठी येते. काव्या म्हणते मी असं सांगितलंय तुम्हाला जनरल नॉलेज म्हणून. पार्थ हसत असतं, तिला मस्त दाखवला आजचा भाग, मजा आली, कॉमेडी. तर आता ही काव्या अंथरुणं वगैरे शोधत असते. आता पार्थ म्हणतो मी टाकून देऊ का तुम्हाला अंथरुणं पांघरुणं. काव्या चिडचिडच करत असते सतत त्याच्यावर आणि म्हणते माझी मी घेईल ना टाकून. आता पार्थ म्हणतो बरं कलेक्टरीन बाई तुम्ही म्हणताल तसं. काव्या पुन्हा लुक देते त्याला. आता ती ते सगळं शोधत असते चादरी, तेव्हा पार्थ म्हणतो ओ कलेक्टर बाई ते झोपताना जरा लाईट बंद करा. तो मजा घेतोय तिची. असो आता काव्या ते शोधाशोध करते, तिला काही ते सापडे ना. पुन्हा पार्थ तिच्याकडे असं वळून बघत असतो, पुन्हा काव्या त्याच्याकडे वळून बघत असते आणि चिडत असते. आता पार्थला कळते हिला काही अंथरुणं पांघरुणं सापडे ना. काव्या आता अशी डोक्याला हात मारते आणि त्या पार्थच्या जवळ येते आणि म्हणते ओ देशमुख. आता पार्थ मुद्दाम झोपायचं नाटक करतो बरं का, आणि झोपेतून उठल्यासारखं म्हणतो काय झालं. मग काव्या म्हणते ते अंथरुणं पांघरुणं कुठे आहेत. मग पार्थ म्हणतो ते कपाटाच्या खाली आहेत जरा बाजूला. मग काव्या म्हणते बरं थँक्यू. मजा येते ना प्रेक्षकांनो हा सीन बघायला. काव्या आता ते सगळे अंथरुणं पांघरुणं काढते आणि पार्थ तिला असं अधूनमधून चेक करत असतो, काढले की नाही हिने, सापडले की नाही हिला. शेवटी फायनली तिला सापडलंय बरंच काही. त्यातलं एक ती मोठं ते रजाई घेते आणि अशी
अशी फेकते त्या दिवाणवर आणि खाली नुसतं बेडशीट पांघरते. त्यावर तिला कुठे झोप येते? पतलं पतलं आहे ना ते, त्यावर थोडी झोप येणार आहे. आता पार्टच्या उशाची उशी तिने जोरात अशी ओढून घेतली आहे बरं का. आता हे सगळं स्क्रीनवर पाहताना तुम्हाला मजा येईल. आता ते ब्लँकेट तिने पार्टच्या पायाशी ठेवलेलं असतं, ती अशी वागते. पार्थ मुद्दाम तिची मजा घेत म्हणतो, अहो अहो काय करताय तुम्ही? काव्या म्हणते, काय आहे, माझं ब्लँकेट घेते ना मी. त्यावर आता पार्थ म्हणतो, बापरे बापरे काय करताय तुम्ही, का खाली वागताय एवढं? काव्या म्हणते, आता माझी अंथरुणं पण टाकू नको का मी? आता पार्थ म्हणतो, हे बघा जरा ते दार बंद करा. काव्या म्हणते, दार कशाला बंद करायचंय? त्यावर पार्थ म्हणतो, अहो तुमच्या ताईने सांगितलं ना प्रदर्शन करू नका, म्हणून आपलं सांगतोय. मग काव्या तनफन करते आणि ते दरवाजा बंद करते आणि फायनली झोपते. बाबा काय रंगवलाय हा सीन. आता पार्थ मुद्दाम म्हणतो, गुड नाईट कलेक्टर इन बाई. आता काव्या त्याच्यावर ओढूनच म्हणते, झोपा आता. पुन्हा तिला चिडवत म्हणतो, ऐका ना काव्या. काव्या म्हणते, आता काय राहिलंय तुमचं? आता हा पार्थ म्हणतो, जरा लाईट बंद करा ना. काव्या म्हणते, का तुमचा हात पोहोचत नाहीये का तिथे? पार्थ म्हणतो, हो पोहोचतो ना, पण आता तुम्ही उभ्याच आहे, म्हणजे आहे जाग्या तर करा ना बंद. काव्या काही बंद करत नाही, पण शेवटी पार्थच लाईट बंद करतो. तर असो, आता या रम्याची मजा येते प्रेक्षकांनो. आता रम्या लागली पार्थसाठी चादर विदर घेऊन येते. आता तिच्या अपेक्षेप्रमाणे पार्थ बाहेर झोपलेला आहे असं तिला वाटतं, तर ती बाहेर येते तर काय, पार्थ तिथे सोफ्यावर नाहीये. आता रम्या लगेच तगमग करायला लागते आणि विचार करते, पार्थ कुठे गेला असेल? रम्या आता इकडे तिकडे शोधाशोध करते आणि विचार करते, वॉशरूमला गेला असावं कदाचित, पण त्याची उशीही दिसत नाहीये इथे. कुठे गेला असावा पार्थ? आता ती पुन्हा इकडे तिकडे बघते आणि विचार करते, बापरे पार्थ त्याच्या बेडरूम मध्ये तर झोपायला गेला नसेल ना? आणि स्वतःला सावरत म्हणते, नाही रम्या, शक्य नाहीये. शांत हो रम्या, खरं काय ना ते नीट बघायला हवं. आणि आता इकडे पार्थ आणि काव्याची मजा पुन्हा दाखवली आहे. या काव्याला काही त्या पतल्या बेडशीटवर झोप येईना, तिची पाठ दुखायला लागते, ती मध्येच उठून बसते. पार्थ अजून जागाच असतो. तो तिला मुद्दाम म्हणतो, काय झालं ऐका ना. आता काव्या दचकते बरं का. पार्थ म्हणतो, अरे दचकू नका, मीच आहे. नाही म्हणजे मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही वर झोपा, तुम्हाला नाही येणार हो खाली झोप. काव्या पुन्हा ओरडते त्याच्यावर, झोपा म्हणला ना तुम्हाला, झोपा. मग पार्थ चुपचाप झोपलाय, पण काव्याला काही झोप आलेली नाहीये. बिचारी अशीच तगमग करते आणि फायनली कशीबशी त्या दिवाणवरच अशी हात ठेवते आणि नरम ठिकाणी हात ठेवून झोपून जाते. आता पार्थ विचार करतो, किती हट्टी आहे बाबा या. तर असो, आता ही अशी अर्धवट झोपल्यामुळे हिला त्रास होणार हे नक्की. तर बघा आता पुढच्या क्षणात रम्या दाखवली आहे त्यांनी, ती काय करते, या पार्थ आणि काव्याच्या रूमला अशी कान देऊन ऐकत असते. आणि आता एका क्षणाला त्या पार्थच्या मोबाईलवर मुद्दाम फोन करून बघते म्हणजे खात्री करण्यासाठी पार्थचा मोबाईल कुठे आहे, काय आहे. आता रूममध्ये अक्षरशः मोबाईल वाजतोय, अर्धवटच बेल वाजवते आणि पटकन फोन कट करते. तिची खात्री होते की पार्थ आतमध्येच आहे, म्हणजे त्याचा मोबाईल आत आहे, म्हणजे तोही आतच असेल ना. इकडे तिकडे बघते ती, कोणी तिला बघत तर नाहीये ना म्हणून. आणि आता चोरी केल्यासारखी आपली तिथे उभी आहे, म्हणजे चोर कसे उभे असतात तशी उभी आहे आपली त्या बेडरूम पाशी आणि तोंड वाकडं तिकडं करत विचार करते, बापरे हे कसं शक्य झालं? पार्थ असा कसा झोपलाय आतमध्ये? पार्थ त्या काव्याच्या बाबतीत नीट करेल सगळं, हे चॅलेंज त्या नंदिनीने मला दिलं होतं. तिने आज काव्याशी बोलली पण होती, पण आज त्या नंदिनीने खरंच नीट केलं का सगळं? त्या नंदिनीचं ऐकलं असेल का काव्याने? बापरे, त्या काव्याने तिच्या बहिणीचं सगळं ऐकलं का काय? नाही, माझं चुकलं. मी अशी धमकी द्यायला नको होती नंदिनीला. मी सगळं शांतपणे करायला हवं होतं हे सगळं. रम्या काय वेडेपणा केलास तू? ही मनाशीच बोलते प्रेक्षकांनो, हिला किती गरज आहे ट्रीटमेंटची. असो, तर आता रम्या म्हणते, अरे बापरे, काव्या आज बेडरूम मध्ये झोपायला हो म्हणाली पार्थ सोबत, म्हणजे उद्या नंदिनीच्या सांगण्यावरून ही पार्थ सोबतचं लग्न मान्य करून बसली तर? बापरे अवघड झालंय हे. नाही, मला आता वेळी सावध व्हायला हवं आणि काहीतरी ठोस पावलं उचलायलाच हवी. काहीही झालं तरी हा पार्थ काव्याचा होता कामा नये रम्या, हे ती स्वतःलाच सांगते आणि म्हणते, पार्थ हा तुझाच व्हायला हवा शेवटपर्यंत. आता तिच्यातली ती मंजुलिका जागी झाली आहे बरं का प्रेक्षकांनो, आणि ती अशी स्वतःलाच राग बघते. तर असं फायनली हा एपिसोड संपला आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला दिसणार आहे नंदिनी मुद्दामून जीवा आणि काव्याच्या तोंडून सत्य वदवायचा प्रयत्न करते. म्हणजे जीवाच्या मनातलं काय सत्य आहे आणि काव्याच्या मनातलं काय सत्य आहे हे सगळं नंदिनी मुद्दाम त्यांना एक स्टोरी ऐकवते आणि त्या दोघांच्या तोंडून वदवायला जाते. नंदिनी म्हणते,
काय आहे ना की माझ्या मैत्रिणीचं जबरदस्ती लग्न लावलं गेलंय. त्यावर काव्या चिडून म्हणते, जबरदस्ती तर तुझं आणि माझं पण लग्न लावलंय ना ग. त्यावर नंदिनी म्हणते, अगं हो, पण आपल्या केसमध्ये जरा वेगळं आहे ना, आपलं कुठं कोणावर प्रेम होतं, माझ्या मैत्रिणीचं प्रेम होतं ग कोणावर तरी. मग काव्या बोलून जाते, माझं होतं ना कोणावर तरी प्रेम. मग नंदिनीच्या लक्षात येतं की हिचं कोणावर प्रेम होतं म्हणजे, आणि ती पटकन तिला म्हणते, कोणावर प्रेम होतं तुझं काव्या, सांग सांग मला कोणावर प्रेम होतं. मग आता या दोघींच्या वादावादीमध्ये या काव्याच्या तोंडून सत्य निघून जातं की काय असं दिसतंय. पण मला नाही वाटत आहे प्रेक्षकांनो की इतक्यात हे सत्य रिव्हील होईल. जेव्हा या जोड्यांचं एकमेकांवर प्रेम बसेल ना, तेव्हा हे सत्य रिव्हील केलं जाईल, असा एक माझा अंदाज आहे बरं का. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा एपिसोड छान दाखवला की नाही मला नक्की सांगा, कसा वाटला तुम्हाला आजचा एपिसोड. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. टेक केअर. धन्यवाद.